तालुक्यातील राजकारण सध्या चांगलेच तापू लागले आहे. माणगाव तर्फेवरील पंचायत समिती गणातून प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. या गणातून शिवसेना शिंदे गट पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश विर्ले यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. नुकताच अस्सल ग्रामपंचायत हद्दीतील त्यांना जोरदार प्रचार दौरा पार पडला. स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला आहे. प्रचारादरम्यान महेश विर्ले यांनी अस्सल ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी गावाचा विकास आणि जनतेची सेवा हाच केंद्रबिंदू ठरून विर्ले यांनी मतदारांशी संवाद साधला. चांगला प्रतिसाद आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आपल्या हक्काचा आणि आपला घरचा माणूस आहे अशी प्रतिक्रिया येते. त्यावेळेस खूप मन भरून येते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की गेली 4-5 वर्ष आपण सर्व जनतेच्या घरोघरी जाऊन संपर्कात असलेलं ती जनता आपल्याला कधीच विसरणार नाही. प्रत्येकाच्या शब्दात जो आत्मविश्वास आणि जो एक ठाम निश्चय दिसला त्यापासून पूर्ण चित्र एकदम स्पष्ट दिसतंय की सर्वच्या सर्व जनता आपल्या सोबत आहे आणि सर्व जनता ही जाणीव करणारी जनता आहे. सर्व जनतेला विकास काम हवंय. सर्व जनतेला नेता असा पाहिजे की तो आपल्या इथे चप्पल जिंकणारा नेता पाहिजे. तर अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडून ज्यावेळेस माझ्या बाबतीत ऐकायला भेटतात त्यावेळेस सर्वांमध्ये एकच निश्चय निघतो, एकच शब्द निघतो की दादा तुमचा विजय, तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही तुमच्या शेवटपर्यंत सोबत आहेत. आणि तसंच मी त्यांच्या सोबत शेवटपर्यंत असणार आहे. आणि ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस या अस्सल ग्रामपंचायत परिसरामध्ये ज्या वेळेस आलोय त्यावेळेस सर्व लोकांनी खूप प्रेम आणि त्यांना माझ्याविषयी असलेला आत्मविश्वास आणि माझ्या सोबत असणारे सर्व मंडळी या इथे आल्यानंतर आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या काही रस्त्यांच्या समस्या असतील, काही पाण्याची समस्या असतील, इथे सत्तेवर नसताना सुद्धा जसं मी आज इथे प्रचार करतोय बुतिवलीमध्ये, बुतिवलीच्या आपल्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला निवडून आल्यानंतर आमच्या अंगणवाडीचं काम झालं पाहिजे. तर त्या अंगणवाडीच्या कामाकरता साधारणतः लाखभर निधी लागणार होता. मी बोललो निवडून याची वाट काय बघायची, आजच आपण करून टाकू. 3 दिवसात त्यांच्या अंगणवाडीचं काम करून त्यांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे. या व्यतिरिक्त ज्या ज्या गोष्टी अद्यापपर्यंत या सर्व जनतेने माझ्या समोर ठेवल्यात त्या सत्तेत नसताना ठेवल्यात. तर सर्वांना ठाम विश्वास आहे की जो व्यक्ती आपल्या सत्तेत नसताना काम करतोय तो सत्तेत आल्यानंतर पक्काच काम करेल आणि आपल्याच्या जनसंपर्कात राहील. गेली 4-5 वर्ष इथे आल्यानंतर जो प्रेम भेटतोय, तो आपुलकीचा जो भाव आहे ते बघून मला वारंवार इथे काम करायची इच्छा होते. आणि कोणताही व्यक्ती कुठेतरी एखाद्या व्यक्तीच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. कारण की मी कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर कोणतेही पक्ष, कोणतेही जातपात न बघता प्रत्येक घर आपलं आहे, प्रत्येक व्यक्ती आपला आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा कुटुंब माझा कुटुंब आहे. अशा पद्धतीचं काम आपल्या या परिसरामध्ये माझं चालू आहे आणि यापुढेही चालू राहणार आहे. या प्रेस कॉन्फरन्स किंवा याच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्हाला सांगतोय की मी तुमच्यासोबत कालही होतो, आजही आणि भविष्यात पण राहील. याच्यात तुला मात्र संशय करायचा नाही. आणि आपण एक विकासाचं विजन घेऊन चाललेलं नेतृत्व आहे. हे सर्व आपल्या कोलारी ग्रामपंचायतचं जे केलेलं विकास काम आहे त्याच्यावरून सर्वांना स्पष्ट दिसत आहे. तरी पण इथे एकदा संधी दिल्यानंतर खूप जोमाने काम करायचंय. कारण की आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत आणि उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सुद्धा आपले आहेत. त्यामुळे काम करायला खूप स्कोप असणार आहे. प्रवाहामध्ये जाऊन काम करायला जी संधी मिळणार आहे त्या प्रवाहाच्या सोबत सर्व कामं निघणार आहेत. तरी मला ही सर्व जनता जो प्रेम आणि आत्मविश्वास देते त्यावरून माझा विजय निश्चित केलाय असं त्यांच्या तोंडातून येतंय. पुढचा निर्णय काय असेल माहित नाही, पण आज जो निर्णय आहे तो माझ्या बाजूने. धन्यवाद.